हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन. चौकोनी गळ्यावरती आपण खूप सोपी अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, इथे गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर 5.5, मोंडा 5.5 आणि हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर बघा, याची उंची 14 इंच आहे आणि आता आपण याचा गळा कट करून घेऊया. तर बघा, इथे गळ्याची जी उंची आहे ती 8.5 आहे. त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मी इथे घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण 9 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि गळारुंदी ही 2.5 घेतलेली आहे. तर बघा, असा जो बॉक्स आहे तर तो आपल्याला डायरेक्टली कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथे तो कट करून घेत आहे आणि आता मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावरती अस्तर ठेवून गळ्याच्या साईडने मी 1/2 इंच मार्जिन ठेवून टीप मारून घेतली आहे. तसेच कमरेच्या साईडनेही मी इथे टीप देऊन घेतलेली आहे आणि आता त्यावरती दाब टीप ही देऊन घेत आहे. तर बघा, कमरेच्या साईडनेही दाब टीप देऊन झाल्यानंतर आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट केलेलं आहे. तर बघा, आता टक्स टाकून घेऊयात. सेंटरपासून 4.5 इंचचा आडवा आणि उभा टक्स 4 इंचचा दोन्ही साईडने टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन हे आपण इथे घेतलेलं आहे. स्टार्टिंगला एंडिंगला आपल्याला टक्स लॉक करून त्यावरती डबल टीप ही देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपले बघा, इथे टक्स तयार झाले आहेत आणि आता काठापासून डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे फोल्ड करून ते काठ आपण तयार करून घेणार आहोत. दोन्ही काठ आपण अशाच पद्धतीने फोल्ड करून एकसारखे इथे बनवून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी ते बनवून घेत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही शंका असेल तर कमेंट करा. तर बघा, अशा प्रकारे आता मी इथे 2 पट्ट्या बनवून घेत आहे. बघा, इथे मी 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या ओपन केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सेंटरला असं चुन्या करून एक मणी बसवून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ते सेंटरला ठेवायचं आहे. एकसारखे यावे त्यासाठी मी मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर बघा, आपल्याला मणी ते सेंटरला जॉईन करून घ्यायचे आहे. सेंटरपासून 3-3 इंच अंतरावरती आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे आहे. तर बघा, 3 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेत आहे. बरोबर त्या मार्किंगवरच आपली टीप येईल याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी एकसारख्या अंतरावरती ते जॉईन करून घेत आहे आणि त्यावरती आपल्याला काठ हे बसवून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचं मी आता इथे कट करून घेत आहे. तर बघा, एक्स्ट्राचं मी इथे कट केलेलं आहे आणि आता त्यावरती हे जे आपण काठ तयार करून घेतले होते ते अशा पद्धतीने ठेवून बरोबर त्यावरती आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे आहेत. तर बघा, सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. खूप कमी वेळेत आणि सुंदर अशी अट्रॅक्टिव्ह डिझाईन इथे तयार होत आहे. दुसऱ्या साईडनेही तो काठ आपल्याला अशाच पद्धतीने टीप मारून तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, हळूहळू करतच मी इथे टीप मारून घेत आहे. आता मी आतल्या साईडनेही टीप देऊन घेत आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी डिझाईन आहे ती इथे रेडी झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.